बघा, एक समान लांबीच्या दोन रेल्वे गाड्या एकाच दिशेने समांतर रुळावर अनुक्रमे 56 व 46 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहेत. जोरात चालणारी गाडी दुसऱ्या गाडीला 36 सेकंदात पार करते, तर प्रत्येक गाडीची लांबी किती असा प्रश्न लेकरांनो सोडवण्यासाठीचं सूत्र तुम्हा सर्वांना माहित आहे. जसं की अंतर बराबर वेळ गुणिला वेग सोबत सूत्राच्या 5/18. एक समान लांबीच्या दोन रेल्वे गाड्या याचा अर्थ दोन्ही रेल्वे गाड्यांची लांबी सारखी आहे, म्हणून अंतर ह्या विभागामध्ये सारखे असलेले दोन चलपद अधिक स्वरूपात मांडायचे. अंतर या भागात का मांडायचे, तर लांबी म्हणजे अंतर. ओके, यक्स यक्स अर्थात हे जे दोन चलपद आहेत त्या दोन रेल्वे गाड्यांच्या लांबीचं प्रतिनिधित्व करणार हे चलपद. एक समान त्या दोन्ही गाड्यांची लांबी सारखी म्हणून सारखं असलेलं चलपद. आता गणित म्हणते की त्यांचा वेग इथं दर्शवला. पुढे बघा, वेळ ही माहिती आपल्याला मांडण्यासाठी जोरात चालणारी गाडी दुसऱ्या गाडीला 36 सेकंदात ओलांडते. म्हणजे ओलांडण्याचा वेळ इथं 36 सेकंद आणि हा जो वेग आहे लेकरांनो, जेव्हा गाड्या एका दिशेने धावतात, एका गाडीचा वेग जास्त आहे, एका गाडीचा वेग कमी आहे. जास्त वेग असलेली गाडी कमी वेग असलेल्या गाडीला ओव्हरटेक करते, म्हणजे पार करते. अशा वेळेस एका वाक्यात एका दिशेने जेव्हा गाड्या धावतात तेव्हा वेगांची वजाबाकी करायची हे विसरू नका. आता इथं 56 वजा 46 अशा पद्धतीची ही मांडणी करायची. अवघड काहीच नसते लेकरांनो, डेअरिंग करा. 5/18. ओके, डर के आगे जीत है, जो डर गया वो मर गया. लाजला तो संपला, भिला तो मेला. भिवू नका. विचाराच्या वादळात लक्ष द्या. विचाराच्या वादळामध्ये विवेक शोधा. लक्ष द्या. गणितासाठी अभ्यास नव्हे, सराव महत्वपूर्ण असतो लेकरांनो. हे गणित काहीच नाही, तुम्ही सराव वाढवा, तुम्हाला सहज येऊन जातात हे गणित. असं काहीच आहे का नाही. जिंकायचं त्यानं हार कुठं मानावी हे पहिलं शिकावं. जिंकायचं त्यानं हार कुठं मानावी हे पहिलं शिकावं. तणकटात विकल्पाच्या सांगा विवेकाचं रान कसं पिकावं. या विचारामध्ये मनाच्या वैचारिक वादळामध्ये विवेक शोधण्याची कलादृष्टी ठेवा. अवघड काहीच नसते, लक्ष द्या. यक्स आणि यक्स बेरीज 2x हे 36 गुणिला ही वजाबाकी 10 हे 5/18. आता 18 दोन्ही काय हो, 36 सर. आता 2x बराबर इथं 2 गुणिला 10 गुणिला 5 उरतात. 2x बराबर हा संपूर्ण गुणाकार बेद आहे 20×5 100 सर. लेकरांनो x ला एकटं करायचं 100 कडे जाताना हे 2 भागीला स्वरूपात का मांडायचे. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला. हे सगळं पाठ होईल तुमचं सुद्धा. प्रॅक्टिस करत राहा. हा भाग 50 न जातो. एक्सचा व्हॅल्यू 50 मीटर आला. एक्स म्हणजे दोन्ही गाड्यांची प्रत्येकी एक समान लांबी आहे. म्हणजे या पहिल्या गाडीची सुद्धा लांबी एक्स, दुसऱ्या गाडीची सुद्धा लांबी एक्स. म्हणजे प्रश्न जो विचारला की प्रत्येक गाडीची लांबी किती, त्याचं उत्तर 50 मीटर. ओके. रेल्वे प्रश्न, अंतर, वेळ, वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.